MIDC पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोडीचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघडकीस आणत 2 सराईत आरोपींना अटक केली असून 6 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। सोलापूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोडीचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघडकीस आणत जिब्रान उर्फ सोएब युनुस शेख वय 21 आणि प्रशांत नागेश खंदारे वय 19 यांना अटक केली। फिर्यादी गौरीशंकर नागनाथ कोळी यांच्या घरातून चोरीस गेलेले 28.95 ग्रॅम सोन्याचे दागिने, 364 ग्रॅम चांदीचे दागिने, 25,000 रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली सुमारे 1 लाख रुपयांची मोटारसायकल व स्क्रूड्रायव्हर असा एकूण 6,03,185 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याबाबत अधिक माहिती पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी दिली आहे। तपास म्हणजे CCTVच्या विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांकडून जे आमच्या ह्युमन इंटेलिजन्स सोर्सेस वापरून तपास आहे ते करून DBचे प्रमुख श्री अल्फाज शेख आणि त्यांचे जे चमूच्या अमर शेरसिंगवाले आणि श्री नागेश सिंग चव्हाण यांना मिळाल्या गोपनीय माहितीनुसार 2 आरोपी जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख वय 21 राहणार B कॅम्प रंगभवन रोड सोलापूर सध्या जे आहेत भीमाशंकर नगर नई जिंदगीला, आणि दुसरी आरोपी प्रशांत नागेश खंदारे वय 19 राहणार केशव नगर झोपडपट्टी मौलाली चौक सोलापूर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून जे चोरीत गेलेल्या पूर्ण मुद्देमाल 28.95 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे 364 ग्रामाच्या दागिने आणि 25,000 रोख रक्कम आणि सोबत गुन्ह्यात वापरलेल्या जवळपास 1 लाख किमतीच्या मोटरसायकल एकंदरीत 6,03,000 अप्रॉक्सिमेट किमतीच्या मुद्देमाल जप्त करून अतिशय परिश्रमाने गुन्हे दाखल होऊन अगदी 24 तासात उघडकीस आणलेल्या आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार आणि पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भांगे, मंगेश गायकवाड, आणसिद्ध निंबाळ, अय्याज बागलकोटे, सुहास अर्जुन, अमर शिवसिंगवाले, नागसिंह चव्हाण, कुमार बोल्ली, अजित माने, सकलेन मुकादम आणि अविनाश दिघोळे यांनी केली आहे।